स्वामी समर्थ अनबुले पैठणीत आपलं स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी सुंदरसं असं पैठणीचं कलेक्शन आणलेलं आहे। सुंदर अशी कलांजली पैठणी, हँड विविंग वाली सुंदरशी अशी कलांजली पैठणी आणलेली आहे आणि ती लगेचच दाखवतीये। लग्नाला चाललेलो आहोत आम्ही आणि तरी पटकनचा एक छोटासा व्हिडिओ करू कलांजली पैठणीचा। एक सुंदरसा हे बघा, हा कलांजली पैठणीचा पदर असा ऑल ओव्हर बुट्टा, विविंग बुट्टा म्हणजे आपल्या हातमागावर तयार झालेली ही आहे पैठणी। अशी ही सुंदरशी पैठणी बघा, पूर्ण अशी बुट्टा बघा, ह्याचा हातमागावर आहे बघा, बॅक साइड अशी आहे ही सुंदरशी कलांजली पैठणी। बॉर्डर वगैरे सेल्फ असतं, तिला सगळं सेल्फ असतं, डिझाईन ब्लाउज सेल्फ असतं। अशी असती कलांजली पैठणी, हिला कलांजली पैठणी असं म्हणतात। ऑल ओव्हर बुट्टा बघा, बुट्टी बघा तिची किती सुंदर आहे आणि किती अंतरावर आहे बघा, बुट्टीचं अंतर बघा किती आहे, एकदम ऑल ओव्हर बुट्टा आहे। आणि हा आहे त्याचा प्लेन ब्लाउज पीस। प्लेन ब्लाउज पीस, हा एवढा ब्लाउज पीस थेट आपली टक करण्यापासनं बुट्टी सुरू होते तर एंड पर्यंत तेवढ्याच अंतरावर अशी बुट्टी तयार केलेली आहे। याच्यामध्ये सुंदरसा वाईन कलर आहे, वाईन कलर खूप सुंदर वाईन कलर आहे। दीदी वाईन कलर दे ग दीदी। सुंदरशी अशी ही आहे नेव्ही ब्ल्यू कलर आणि ही अशी आहे कलांजली पैठणी बघा कशी दिसते तर, सुंदरशी नेव्ही ब्ल्यूची बघा, ऑल ओव्हर बुट्टा आहे आणि हा आहे त्याचा पदर। तर असे मी सगळे कलर दाखवते। एक ओपन केला, ओपन करायला काही हरकत नाही, पण वेळ खूप कमी आहे, लग्नाला जाण्याची घाई आहे, तरी आपण एक व्हिडिओ बनवतोय। छान सुंदरसा फ्रेश आणि ताज्या जसा तयार होतात त्या झालेल्या आपल्या पैठण्या तयार, एकदम सुंदर अशा फ्रेश। साडी तयार होण्यासाठी वेळ लागतो, 2.5 ते 3 महिने लागतात, डिझाईनवर डिपेंड असतं। आणि हे बघा, हा आहे कॉन्ट्रास्ट ब्लाउज, याला कॉन्ट्रास्ट ब्लाउज आलेला आहे, कॉन्ट्रास्ट बॉर्डर आहे। याच्यातली वाईन कलरची साडी पण आहे, खूप सुंदर आहे वाईन कलरची साडी। हा आहे अंजिरी कलर, ग्रीन अंजिरी कलर, तिथेच इतका सुंदरसा आहे हा अंजिरी कलर। त्याला सुंदरशी बुट्टी, ऑल ओव्हरची बुट्टी। आणि ह्या बघा आहे पिंक कलर, हे बघा हा आहे पिंक कलर, त्याला आहे स्टार बुट्टी। ही आहे कलांजली पैठणी, त्याला पदराला, प्रत्येक पदराला थोडा ना थोडा असा बदल केलेला असतो। तर बघा हे किती सुंदरसं पदर तयार केलेला आहे। आणि हे बघा, ह्याला आहे स्टार बुट्टी आणि किती सुंदरसा लुक येतो बघा, वेअर केल्यावर तर खूप सुंदरच दिसते ही पैठणी अशी, हे बघा, आणि ही अशी नेसल्यावर दिसते। बघा तिथंच आहे वाईन कलर खाली ठेवले, त्या तिथे एक कोपऱ्यात खूप सुंदरसा आहे हा पिंक कलर। वाईन कलरला स्टारची बुट्टी दिलेली आहे, आपण तुम्हाला दाखवते। त्याच्या खूप साऱ्या साड्या आहेत। हा एक आहे सी ग्रीन मध्ये, आपला सी ग्रीन कलर, खूप सुंदरसा पदर। आणि हा आहे ऑल ओव्हर बुट्टा आणि ही आहे साडी कलांजली पैठणी। त्याला बघा कॉन्ट्रास्ट बॉर्डर दिलेले आहे राणी कलरचं, खूपच सुंदर आहे। आणि अंतर बघा किती कमी आहे, एवढ्याच याच्यावर अशी छान कलाकारी आहे, एवढी सुंदर साडी तयार केलेली आहे। तर आवडले असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आजचं कलेक्शन कसं वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा। असं सुंदर सुंदर साड्यांचे पटापट स्क्रीनशॉट काढा आणि बुक करा। अशा सुंदर सुंदर साड्या आहे। हा बघा वाईन कलर, केव्हाच
वाईन कलर खूप सुंदर वाईन कलर आहे. वाव वाला वाईन कलर आहे आपला. खूपच सुंदरसा वाईन कलर. मी पण वाईन कलरच घातलेला आहे आज, फक्त डिझाईनर बदलाय. माझ्या खूप आवडीचा कलर वाईन कलर. हे बघा किती सुंदर स्टार बुट्टी आहे. हे बघा. आणि हा आहे पदर वाईन कलर. ही आहे कलांजली पैठणी. अशी सुंदरशी कलांजली पैठणी. आणि हे बघा अशी वेअर केल्यावर बघा किती सुंदर दिसते. एकदम चापून चोपून बसणारी हात मागावरची आपली पैठणी, कलांजली पैठणी. बघा तर कशी दिसते, सुंदरशी अशी पैठणी. वाव वाला कलर वाईन कलर. आणि तुम्हाला जर याच्यात कस्टमाइज करून घ्यायचा असेल तर तुम्हाला तोही करून मिळणार. आणि सुंदरशी बुट्टी, त्याला स्टारची बुट्टी ती मोठी असल्यामुळे थोडंसं अंतर वाढवलेले, तर ती सुंदर आकर्षक दिसावी म्हणून. आणि ही आहे महाराणी पैठणी. ह्या सगळ्या हातमागावरच्या आहे. ही आहे ग्रीन कलरची, त्याला आहे रेड कलरचं कॉम्बिनेशन. आपण खरं तर कलांजली दाखवतोय त्याच्यामुळे मी तुम्हाला कलांजली दाखवणार. ती हातात आली चुकून महाराणी. आता ही बघा, ही कलांजली रेड कलरची कलांजली. तर आजचं कलेक्शन कसं वाटतंय, आणि पटापट तुम्ही स्क्रीनशॉट नक्कीच काढून घ्या आणि पटापट बुक करा. हँडमेड आहे कलांजली पैठणी, हातमागावरची आहे. कॉस्टली असतात ह्या साड्या, महाग असतात, त्याला वेळही तसाच लागतो. विविंग हातमागावरच्या आहे. तिला 2.5 ते पावणे 3 महिने लागतात विणकरीसाठी. पूर्ण हाताने काढलेला बुट्टा आहे तिचा. तिचा बॅक साईड बघा, पूर्ण आहे हातमागावरचं, त्याला धागा दोरा दिसत नाही, अशी असते ती पैठणी. तुम्हाला कशी ओळखायची ते आपण प्रत्येक व्हिडिओत सांगितलेलं आहे. आणि हे आहे पदर सुंदरसा कलांजली पैठणीचा. ही आहे ग्रीन. वाव, हा आहे ग्रीन कलर. ग्रीन कलर वरमाईसाठी, कोणी नवरीसाठी हळदीसाठी घेतं, तर कोणी डोहाळे जेवणासाठी घेतात. ग्रीन हा कलर एव्हर ग्रीन आहे, कधीही कुणालाही आवडतो. हा आहे बघा ग्रीन कलर. बघा ती कशी सुंदरशी साडी, आणि त्याच्यावर आहे स्टार बुट्टी. बघा कसा दिसतो ग्रीन कलर. हा पानाचा जसा ग्रीन आहे त्या पद्धतीचा आहे, बॉटल ग्रीन नाही. हा आहे पानाचा ग्रीन कलर. आणि ग्रीन बाय ग्रीन असा आहे कलांजली पैठणी. खूपच सुंदर आहे ही कलांजली पैठणी. बघा, ही आहे कलांजली पैठणी. आणि हा आहे अंजिरी कलर. खूप सुंदरसा असा अंजिरी कलर आहे. अंजिरी कलरला रेड कलरचा बॉर्डर. हा पण खूप सुंदर आहे. बघा, अंजिरी कलर मध्ये भरपूर शेड असतात. पिकलेला अंजिरी कलर, कच्चा अंजीर सारखा अंजिरी कलर. हा कसा आहे तुम्हीच सांगा कमेंट मध्ये, कसा आहे. किती सुंदर आहे अंजिरी कलर. आणि त्याचा पदरही बघा किती सुंदर आहे. तर अशा पद्धतीने आजचं कलेक्शन तुम्हाला कसं वाटतं ते कमेंट्स करून कळवा. आणि आपल्या व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. आणि सबस्क्राईब ज्यांनी केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा. आणि छोटंसं जे बटन आहे त्याला क्लिक करा. आणि आजचं कलेक्शन कसं वाटतं ते नक्कीच कळवा. आणि आपला बुकिंग नंबर 7350 66 54 66. हा दुसरा नंबर घ्या, 89 83 83 55 18. अशा पद्धतीने तुम्ही त्या साडीला कुठली डिझाईन द्यायची ते तुम्ही सांगाल, तसं आपण कस्टमाइज करूनही देतो. तर तुम्ही अनहुले पैठणीला येवल्यात आले तर नक्कीच भेट द्या. अशा पद्धतीने आजचं कलेक्शन होतं. आपण पुढच्या कलेक्शन घेऊन येऊया. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.